आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता स्पष्टपणे बोलणार आहे. हे आत्मा, दुष्ट शक्ती वगैरे असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाहीये. मुळात माणसाकडे जर बुद्धी असेल तर त्यांनी बुद्धी प्रमाणवादी असायला हवं ना. आणि ज्या माणसाकडे बुद्धी आहे तो ह्या असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवणार नाही. ह्या जगात जशा सकारात्मक शक्ती आहे तशाच नकारात्मक शक्ती असतीलच ना. पण मी जर ह्या सकारात्मक शक्तींनाच मानत नसेल तर जगात देव नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हो. आणि जर जगात देवच नाही तर मग भूत वगैरे असण्याचा प्रश्नच येत नाही. कुठल्या आधारावर तुम्ही एवढं ठामपणे सांगताय? मैत्रेयी, मी मानवी स्वभावाचा, माणसाच्या वर्तणुकीचा थोडासा अभ्यास केलाय. मानवी वंश जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी शोधतोच आहे. आणि त्याच्या या शोधक वृत्तीमुळेच त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळे शोध लावले, ज्यामुळे त्याचंच आयुष्य खूप समाधानी झालं. आता माणसांनी लावलेल्या या शोधांचं क्रेडिट मी माणसालाच देणार ना. माहिती नसलेल्या कुठल्या तरी देवाला मी क्रेडिट का द्यायचं? त्याचं काय क्रेडिट आहे? माणसाने शोध लावले हे खरंय. एखादं उदाहरण देऊ शकाल? उदाहरणं बरीच आहेत. आता हे विमानाचं उदाहरण घे. म्हणजे ज्या विमानात बसून आपण काही तासात एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचू शकतो, ते विमान ज्यांनी शोधलं, त्या शास्त्रज्ञांना ज्यांनी बनवलं, त्या इंजिनियर्सना त्याचं क्रेडिट द्यायचं का कुठल्या तरी देवाला? माणसाने केलेलं संशोधन किंवा त्याने घेतलेले कष्ट याला मी नाकारतच नाहीये. पण मला एक गोष्ट सांगा, विमान बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आधी आली कुठून? म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट त्याने पाहिलीच असेल ना की ज्यामुळे विमान बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. तू जर आता पुराणातले कुठले तरी रेफरन्सेस देणार असशील तर मग नाही, मी तिकडे जातच नाहीये. विमान बनण्याआधी माझ्या डोळ्यासमोर आकाशात उडणारे पक्षी दिसत असतील तर मला तिकडे जायची गरजच नाहीये. बरोबर ताईसाहेब, अगदी बरोबर. पक्ष्यांना जन्म कोणी दिला? माणसाने नाही ना. माणसाने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, त्यामागे त्याचं इन्स्पिरेशन आकाशातली वीज आहे हे तरी मान्य कराल. त्याची निर्मिती कोणी केली? आपल्या आजूबाजूला अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याची मूळ संकल्पना आपल्याला निसर्गाकडून मिळालेली आहे. ज्याला तुम्ही देव म्हणा, सकारात्मक शक्ती म्हणा, पण तुम्ही त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही. आता तुम्हाला मी तुमच्यासारख्याच माणसाची एक गोष्ट सांगते. एक माणूस मातीने बनवलेली मूर्ती देवासमोर घेऊन जातो आणि तो म्हणतो की बघ, तू सृष्टी निर्माण केलीस, पण मी तुझीच मूर्ती बनवून तुलाच दाखवली. याचा अर्थ मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं होतं ना. यावर देव काय म्हणाला माहितीये? देव म्हणाला, खरे, तू माझ्या निर्गुण निराकार रूपाला आकार दिलास, पण मला सांग, हे सगळं बनवताना ज्या गोष्टी तू वापरल्यास त्या कुठून आणल्यास? मूर्ती बनवताना लागणारी माती, वारा, पाणी, ऊन, हे सगळं कुठून आणलंस? ज्या पंचमहाभूतापासून तुझं शरीर तयार झालंय ते पंचमहाभूत तूच निर्माण केलंय असं तर तुला म्हणायचं नाहीये ना. देवाच्या अशा बोलण्यावर त्या माणसाकडे असंच उत्तर नव्हतं जसं तुमच्याकडे नाहीये. देव म्हणजे कोण? जर आधाराची गरज असताना देव हा आधार, बेशिस्त वागत असताना लागलेली शिस्त म्हणजे देव. देव म्हणजे भीती, दया, प्रेम, विश्वास आणि अजून असं बरंच काही. अलौकिक, पारलौकिक, द्वैत, अद्वैत, आत्मा, परमात्मा आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या शब्दात मांडता येत नाहीत ना, म्हणजे देव. आपल्याला जे दिसतं तेच खरं आणि बाकी सगळं झूट असं बोलून कसं चालेल ना. तुमची इच्छा असो वा नसो, स्वतःच्या श्वासावर तर विश्वास ठेवावा लागेल ना. आय होप मला काय सांगायचं हे तुम्हाला कळत असेल.
काम कर, आम्हाला एंटरटेन कर. साप बन, साप साप बन, साप किंग बस. साप बन आणि तिकडे जा. चल पटकन. हा करेक्ट. थांब, आता तिथे खाली बेडूक बन आणि उलट्या उड्या मारत ये. पटकन जा खाली, बेडूक बन. हा 1 2 3 4. आता एक काम कर, माकड बन आणि वेडा वाकडा नाच. अरे एकदम फ्री होऊन नाच. चल कमान कमान कमान. हा हॅलो सर. अरे बरं आला आला. नाच, यांना पण घेऊन नाच. हा चला. ए बाबा थांब 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 बस. या शिवकुमार या. तुम्ही सांगितलेलं काम फायनली माझ्याकडून मार्गी लागलं. आदिशक्ती ग्रुपचे सगळे डिटेल्स याच्यात आहेत. क्या बात है. जी गोष्ट मिळवण्यासाठी आम्ही इतकी वर्ष तडफड करतोय ती आज आमच्या हातात आहे. ग्रेट जॉब शिवकुमार, ग्रेट जॉब. थँक्स. तुला सांगतो शिवकुमार, तू जर आमच्याकडे कामाला असतास ना तर आजपर्यंत तू असं करोडोंमध्ये खेळला असतास. त्या मैत्रीकडे काम करून तुला काय मिळतं मला माहित नाही, पण मी तुला सांगतो ऍज अन एम्प्लॉई तुला तुझी किंमत माहीतच नाही. मला एवढंच कळतं सर की ज्याची त्याची लाईफस्टाईल ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवतीनुसार असते. तुमची खरी किंमतही आर्थिक कुवतीनुसारच ठरत असते. तुला अजूनही आम्हाला काय म्हणायचंय ते नीट लक्षात येत नाही. हरकत नाही, आम्ही तुला एक्झाम्पल देऊन सांगतो. एक नातू त्याच्या आजोबांचं जुनं घड्याळ विकायला बाहेर जातो. एका दुकानात शिरतो. तिथं दुकानदार ते घड्याळ बघतो आणि तो म्हणतो की ह्याचे मी 1000 रुपये देईन, कारण ते जुनं असतं. तेच घड्याळ तो दुसऱ्या दुकानात घेऊन जातो तेव्हा त्याला 38 लाखाची ऑफर मिळते, कारण ते घड्याळ जुनं आणि रेखीव असतं. इतकं जुनं आणि रेखीव की ते म्युझियम मध्ये ठेवावं असं त्याचं म्हणणं असतं. याचा अर्थ एकच, माणूस असो अथवा वस्तू, त्याची योग्य ती किंमत योग्य त्या ठिकाणीच असते. आज जर तू माझ्याकडे असतास तर नक्कीच ऐशोआरामात राहिला असतास. ऑफिशियली नाही पण अनऑफिशियली मी तुमच्यासाठीच काम करतोय ना. हे बरोबर ओळखलंस बघ. हेच आम्हाला तुलाही सांगायचंय. हीच योग्य वेळ आहे आमचा पैसा आणि विश्वास एकाच वेळेस कमवण्याची. असो, बाय द वे, ते पैसे आणि प्रॉपर्टी किती आणि कोणाच्या नावावरती ट्रान्सफर करायचं या बाबतीतचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो.